नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि आई फोडशीची भाजी शोधायला जातोय. बघूया, पाऊस तर नाही पडलाय आमच्याकडे, पण झाले आई बोलतात. तर जाऊया, आज पाऊस भरलाय. बघूया उद्यापर्यंत लागतोय काय, आणि लागला तर नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. हां, हे फणस बघा, फणसाची साईज बघा केवढी मोठी, बिग साईज ही बघा, मोठा आहे एकदम. हा बघा, राजा आणि आई सोबतच असतात. आपल्याला जायचं आहे फोडशीची भाजी शोधायला. काल आईने ह्या कुड्याची शेंगा आणलेल्या. मस्त झाली होती भाजी. हो, रस्ता पॅक होती त्याला. झाडं वाढली ना, झाडांची साईज वाढली. हे बघा, हे पूर्ण रस्ता पूर्ण पॅक होणार आहे आता थोड्या दिवसातच. मग ह्या साईडने यायलाच नको आपल्याला. नाही, इकडे नाही शेवला. नाही, बाय चान्समध्ये कुठे झाला तर, पण नाही भेटत. आम्ही येताना ह्याला काय दिसला तो बघा, राजा तिकडे त्या साईडला, त्याला कसला आवाज आला तर त्या साईडला पळाला. आपण आलूवरती जात आहे, बघूया. हिरवे असतील अजून. नाही, ते बघा हिरवे आहेत, भरपूर आले ना. हे बघा, इकडे आलूचं झाड आहे. हे बघा आलू बघा. इकडे माकडं काय ठेवत नाही. हे बघा, इकडे माकडांनी पाडलेले आहेत आलू. हे बघा, माकडांनी बघा किती आलू पाडलेले आहेत. झाडावरती बघा किती आहेत. अजून पिकायला टाईम आहे. हे बघा, ह्या साईडला आपल्याला फोडशीची भाजी भेटू शकते. अशी पाती पाती असतात. हा, आपल्याला ह्या साईडला शोधावी लागेल. हे बघा, ही जी असतात ना पाती असतात, पण ती एकदम छोटी साईज असते आणि तिला पाकळ्या पण, पाती पण भरपूर कमी असतात. हे नाही. हां, झालंय, पण एकदम छोटी साईज आहे. ही बघा, छोटी साईज असेल, पण इथं कसं कपडे टाकलेले आहेत. हे बघा, हे बघा, अशी असते फोडशीची भाजी. हे बघा, अशा पद्धतीची आपल्याला फोडशीची भाजी काढून घ्यायची आहे. तिकडे आई शोधतात. भेटली तुम्हाला? आईनं पण 2 भेटल्या, मला पण 2 भेटल्या. अशा पद्धतीने आपल्याला शोधायची आहे. हे बघा, असं पातेरा असतो आणि ही इतर भाजी पण असते वेगवेगळ्या प्रकारची. आईना एवढी भेटली. मस्त भेटली. आल्या आल्या लगेच भेटली. अजून पाऊस पण नाही पडलाय, पण भेटली आपल्याला. आणि आपल्याला शोधायची आहे अजून. हे बघा, हे पण कसलं तरी नवीनच आहे. नाही, नवीन आहे तो. टेपरा बोलतात ना, तो कवला आहे. हो, ला टेपरा टेपरा टेपरा. हां हां, ते बघा, म्हणून त्याला कलर असतो. अजून झालंय तर हे बघा, ऊन भरपूर लागतंय. त्या उन्हाने एकदम कोमाटली, टवटवीत अशी वाटत नाही. इथून जाते. हो, आई ह्या साईडने जातात, मी त्या साईडने जाते. हो, भरपूर झाले. आईना पटापट भेटते. ते बघा, मस्त झाले, पण ती टवटवीत वाटत नाही एवढी, कारण की पाऊस बिलकुल नाही पडला. पाऊस बिलकुल नाही पडलाय. हे बघा, इथे पण आहे. इकडे मला पण दिसली. हे सेम झाड आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन जरा होतं. पण हे कसं, हे बघा, अजून मातीतून आले पण नाही बाहेर. हे बघा, तुटलं. त्या साईडला मोर ओरडतायत, मोरांचा आवाज येतोय, पक्षी ओरडतायत. हो, आज थोडं वाटतोय पाऊस पडेल असा, कारण 5:30ला सकाळी थोडा असा बारीक बारीक थांबला, त्याच्यानंतर गेला लगेच. पण आज बघूया, संध्याकाळपर्यंत आला तर येईल. पण
आणि सर्वांना पावसाची गरज आहे. शेतकरी तर म्हणजे वाटच बघताय की पाऊस कधी येईल, कारण कंटाळलीत पूर्ण शेताला पाणी घालून घालून. ही पण असेल काय ग? कुठली? नाही, ती वेगळी असते, वेगळी. ती पण भाजीच आहे एक प्रकारची, पण ते आदिवासी लोक मार्केटला घेऊन बसतात. हे बघा, हे जे सिमेंटचं खांब वगैरे बांधलेलं आहे ते फॉरेस्टर लोकांनी, म्हणजे त्या लोकांची ही जागा ना, फॉरेस्टर लोकांची. रिशा रिशा ते बघा त्या साईडला पण आहेत, फॉरेस्टर लोकांनी बांधलेलं. कुठे आहे? आज पाऊस भरला आहे ना, वातावरण असं वाटतोय पाऊस भरल्याचं. पण गरमी भरपूर होते पुढे ना. इथं नाही, दुसऱ्या रस्त्याला जांभळीच्या होलेला. हे बघा जंगल बघा किती गज झाले पूर्ण. हे डुकराने बघा कसं खोदलेलं आहे. ह्या जमिनीमध्ये जे कांदे असतात ते डुकर काढून खातात. आईनं पाहिजे तरला सुकटीमध्ये टाकायला. सुकटीमध्ये तरला टाकल्याच्या नंतर मस्त लागते. आपला गाव बघा तिकडे ह्या साईडला ग्राउंड आहे. हे इकडे घरं आहेत खाली, आणि आपण वरती टपरावरती आलेले आहेत. हे बघा आपण खाली खाली उतरत जाते, कारण वरती तर नाही भेटणार फरशीची भाजी, आपल्याला खालीच शोधावी लागेल. ते बघा तिकडे आई काढतायत भाजी. तर बघा तिकडे डुकरांनी कांदा काढलेले आहेत. या डुकरांनी बघा उकरलेले आहेत किती. हे बघा ह्या ज्या पाते असतात त्यांचा कांदा बघा, हा बघा हे डुकरांनी काढलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीचे कांदे असतात जमिनीखाली, ते डुकर खातात. हे बघा इकडे ह्या साईडला उकरलेलं आहे पूर्ण, उकरून काढलेले आहेत डुकरांनी कांदे. ते बघा तिथे पण आहे. हो हे बघा आता पूर्ण सावली होती, आता परत ऊन पडला. इकडे हाय फोडशीची भाजी, तिकडे आई काढतात बघा फोडशीची भाजी. ते बघा त्या साईडला पण आहे. ऊन बघा किती पडलाय, आणि ऊन आताच आहे ना एकदम कडक. या उन्हातून कोण फिरेल ना एकदम आजारी पडल्यासारखं होईल. ते बघा पटापट आईना भेटते भाजी. त्या बघा ऊन भरपूर कडक लागायला लागला, आपल्याला पण लगेच जायचं आहे घरी, कारण एवढ्या उन्हातून फिरले तर आजारी पडू. बघूया आपल्याला किती भेटल्या, दाखवा आई किती भेटल्या. हां हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी शोधावी लागेल. हे बघा फोडशीची भाजी बारीक बारीक आहेत. अजून पाऊस नाही ना लागलाय तेव्हा बारीक बारीक एकदम. ते बघा त्या साईडला आईना भरपूर भेटली. ते बघा आईच्या डोक्यात काटा लागला, पावला अडकला. ते बघा हे बघा तिकडे आईना बघा किती भेटली पटापट. काय काय ठिकाणी मस्त झालेत ना. थोडा थोडा पाऊस पडला असता ना तर भरपूर झाली असती, तरी बरी भेटली आपल्याला. हे बघा एवढी आपल्याला भेटली, मस्त भेटली. हे बघा कशी जमिनीतून बाहेर आली आहे. ते बघा आतमध्ये पण झाले, मला पटापट मस्त भेटली.
तिथे मस्त भेटली मला पटापट. आणि मार्केटला पण विकायला येतात. आदिवासी लोक भरपूर विकायला येतात. आणि त्यांना 10-20 रुपयाची जुडी असली तरी काय 10-20 रुपये द्यायला काय हरकत नाही. कारण ही भाजी शोधायला भरपूर असं दूरवर जायला लागतं आणि शोधावी लागते. तर तुम्हाला सांगते, मार्केटमध्ये जर भेटली तर जी किंमत असेल ती द्या. कारण ह्या भाजीला शोधायला भरपूर टाईम जातो. हे बघा, आपल्याला एवढी भाजी भेटली मस्त. बस झाली भरपूर. चला, तर आपल्याला घरी जायचं आहे आता. रोज यायला निघतो आम्ही, पण ऊन एवढा लागतो ना, त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल होतो. 3-4 दिवस विचार करता की आपण जायचा फोडशीची भाजी वगैरे आणायला, पण प्लॅनच कॅन्सल होतो. कारण ऊन होतं, त्याच्यानंतर घरातून बाहेर पडायची इच्छाच नाही होत. आणि हे बघा, इकडे आमच्या गावामध्ये जे पाणी येतं ह्या डोंगरातून येतो आणि ह्या टाकीमध्ये येतो. हे बघा, एक इथे आहे पाण्याची टाकी आणि एक इथे. 2 टाकीमध्ये आमच्या जंगलातला पाणी येतं. ही आता नवीन बांधलेली आहे. चला, आणि इकडे पुढे आमचा गाव लागतोय. एकटावरती शेंगा बघा, एकदा होऊन गेल्या, पण त्या चिकारी होत्या तर कोणीच नाही खाल्ल्या. आणि आता ह्या ज्या आल्या त्या मस्त चांगल्या आल्यात. हा बघा, इकडे आईंची आत्या गोधडी घालतायत. बघा, पावसाची तयारी. फोडशीची भाजी टाकीच्या वर, इकडे ह्या साईडला. ह्या बघा, मुली गट्ट्याने खेळतात. चला, तर आपण फायनली घरी पोचलेलं आहे. हे बघा, ही बैलगाडी कोणाची आली आहे इकडे. बनवतायत. हा, बारीक ना. अरे, मोठंच नाही होईत. एवढी फोडशीची भाजी मिळाली. ही बघा, इकडे फोडशीची भाजी साफ करून घेतात आई आणि सार्थक. हे बघा, हे साफ केलेली आहे. इकडे फुलं वगैरे काढून घ्यायची आणि पाती आपल्याला घ्यायची आहेत. हा बघा, इकडे आई आहेत, साफ करून घेतात. हे बघा, इकडे रात्री भरपूर पाऊस लागला. आपण भाजी आणलेली आणि रात्री भरपूर पाऊस लागला, मला दाखवायला नाही मिळाला. हे बघा, सर्व ओलं झालंय आणि गरजतोय बाहेर. आपण ज्या पावसाची वाट बघत होतो, आपली आतुरतेने शेतकरी लोक वाट बघत होते, आणि पावसाने सुरुवात केली आजपासून. रात्री भरपूर मुसळधार पाऊस पडला आणि आता गरजतोय अधूनमधून. मजा आली. हे बघा, सर्वांना आनंद झाला. पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे भाजी. हे बघा, इकडे आईने कटिंग करून घेतली. तर ही बघा, इकडे भाजी बॉईल करायला ठेवलेली आहे आपण. पाऊस बघा किती आला. रात्रीपासून आज पावसाने सुरुवातच केला नाही. हो, आली. ती बघा, तिकडे पाणी भरायची घाई चालू आहे. हे बघा, कोंबडी पण वरती चढली. पाऊस पडायला लागला ते बघा. ढोरं बघा, हे बघा, इकडे ढोरं बघा. पावसाने तर मस्त सुरुवात केला नाही, चांगली सुरुवात केलेली आहे. तिकडे बघा, त्या डोंगरामध्ये पूर्ण धुका झालेला आहे. समोरचा काहीच नाही दिसत. आणि त्या पावसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. तो पाऊस आलेला आहे. इकडे बघा, सार्थक बघा. हे बघा, ढोरं बघा, वसरीला उभी आहेत.
एवढा धुमाकूळ वाजवलेला आहे. हा बघा पाऊस बघा, सुरुवातीलाच एवढा पाऊस पडायला लागला. हे बघा जाम पाऊस पडतो. हे बघा आपली भाजी तर एकदम तयार झाली. तुम्हाला दाखवायला नाही मिळाली, भाजी आईने बनवली. हे बघा एकदम तयार झाली. चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.